छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी दिलेली आहे। ओबीसी नेत्यांची छगन भुजबळांसोबत बैठक पार पडली आणि त्यानंतर प्रकाश शेंडगे बोलत होते। छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ओबीसी नेते नाराज आहेत आणि यानंतर छगन भुजबळांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचे दिसलं। माझा वापर घेतला जातोय का केला जातोय का माहित नाही, भूमिका ठरवायला वेळ लागेल असंही भुजबळ म्हणाले। माझा वापर करून घेतला जातो की मला माहिती नाही का, पण मी जे आहे ओबीसी साठी लढणार आहे। त्याच्यासाठी मी आज 35 वर्ष लढतो आहे। याचा अर्थ मी मराठा समाजाचा द्वेष अजिबात करत नाही। त्यांना वेगळं आरक्षण द्यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये माझे जे कारभारी होते किंवा आहे निवडणूक लढवणारे ते सगळे बहुअंशी 90% मराठा समाजाचे आहेत। त्याच्यामुळे मराठा समाजाचा मी विरोधक नाही। पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या पेक्षा ओबीसींचे मंत्री जास्त आहेत। म्हणजे 17 ओबीसी आहेत आणि मराठा 15 आहेत का 16 ओबीसी आहेत। म्हणजे हे सरकार जे आहे ते ओबीसींचं सरकार म्हणायला हरकत नाही अशी भूमिका जे सरकार मांडत आहे। पण हे सगळं जरी खरं असलं, हा सगळा गाव आमचा मामाचा आहे, पण त्यातला एक तरी कामाचा पाहिजे ना काय। आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं। तरुण लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना चिमटा काढल्याचं पाहायला मिळालं। त्यांना योग्य मान सन्मान द्यायला तसूभर सुद्धा कमी पडणार नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। तर राज्यामध्ये जास्त गरज आहे असं सांगितलं। मग आता गरज कमी झाली का असा सवाल सुद्धा छगन भुजबळ यांनी अजितदादांना उपस्थित केलाय। काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं, तर काहींनी रोष व्यक्त केला। वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता अजित पवार कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही। परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये घेणं हे बरोबर नाही। तरुणपणाचं जे आहे हे व्याख्या ठरवायला पाहिजे ना। किती वर्ष तरुण म्हणायचं? 67-68 वर्ष कोण तरुण म्हणायचं का नाही म्हणायचं? काहीतरी त्याला मर्यादा टाका ना। आणि म्हणून तर मी सांगत होतो अगोदरच 5 महिन्यापूर्वी की मला अगोदर लोकसभेत पाठवत होते, तयारी झाली माझी सगळी, तिथं मला थांबावं लागलं। 2 राज्यसभेच्या निवडणुका आल्या, ती आले तिथं म्हणून मला जाऊ द्या, आता मी इथे 40 वर्ष आहे, माझा उपयोग होईल। नाही तुम्हाला तुमची गरज राज्यामध्ये जास्त आहे, मग आता ताबडतोब कमी झाली गरज।